महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे झाला। नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे। नाशिक TCS मधील धर्मांतर प्रकरणातील पसार निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। निदा खान ही गर्भवती असल्याचा दावा गेल्या वेळी करण्यात आला होता, त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीत कोणता निर्णय देत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। गोरगरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यानुसार 2011 पूर्वी गायरान व सरकारी जागेवर बांधलेली निवासी घरे नियमित केली जाणार आहेत। या निर्णयामुळे भटके विमुक्त पारधी समाजासह अनेक गरिबांना मोठा आधार मिळणार आहे। केवळ 1000 रुपये शुल्क आकारून ग्रामपंचायतीच्या दप्तरात या घरांची नोंदणी करून मालकी हक्क दिला जाईल, असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने तातडीने हालचाल करत कर्नाटक नगर विकास प्राधिकरण नियम 1991 मध्ये दुरुस्ती केली असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र आरक्षण आणि सवलतीच्या दरात भूखंड देण्याचा मार्ग मोकळा केलाय। नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या नियम 5 नुसार दिव्यांगांसाठी राखीव असलेले भूखंड त्यांच्या बाजार मूल्याच्या 75% दराने देण्यात येणार आहे। म्हणजेच पात्र लाभार्थ्यांना 25% थेट आर्थिक सवलत मिळणार आहे। घरकुल उभारणी, लघुउद्योग किंवा उपजीविकेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। पोपटांमुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या प्रकरणात राज्य सरकारला मोठा झटका बसलाय। सुनावणी दरम्यान सरकारचा युक्तिवाद फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की वन्यजीवांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवता येणार नाही। या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारवर असते, त्यामुळे त्या वन्यजीवांमुळे जर शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्याची जबाबदारी देखील सरकारने स्वीकारली पाहिजे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट आणि प्रभावी यंत्रणा तयार करणे गरजेचे असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते। तपास यंत्रणेने या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे। मात्र केजरीवाल यांनी न्यायमूर्ती शर्मा यांच्या समोर हजर न होण्याचा निर्णय घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतीच्या रस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी पुढील 5 वर्षात स्वर्ण पाणंद रस्ते 12ही माह केले जातील व त्यांच्या कडेला वृक्ष लागवड केली जाईल अशी घोषणा केली आहे। 1 एप्रिल 2026 पूर्वीच्या भरती अधिसूचनेद्वारे निवड झालेल्या पण त्या तारखेनंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा जुन्या निश्चित निवृत्ती वेतन योजनेत सामावून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला। विशेषतः पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे। केंद्र सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत। यानंतर आता सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांच्याही पगारवाढीबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत। सरकारच्या म्हणण्यानुसार पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या प्रक्रियेत वेळ लागू नये यासाठी लवकरच कामं सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे। दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात गोठवण्यात आलेली रिया, तिचा भाऊ शौविक आणि आई संध्या चक्रवर्ती यांची बँक खाती पुन्हा सुरू करण्याचे म्हणजे डिफ्रीज करण्याचे आदेश मुंबईतील विशेष NDPCS न्यायालयाने दिले आहेत। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांनी अद्याप KYC पूर्ण केलेले नाही त्यांच्यासाठी आता अवघे काही दिवसच उरले आहेत। राज्यातील सुमारे 26 लाख लाभार्थी महिलांनी अद्याप eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीये। सरकारने या कामासाठी 30 एप्रिल 2026 ही अंतिम मुदत दिली आहे। जर या मुदतीत eKYC पूर्ण झाले नाही तर या महिलांना योजनेच्या पुढील हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते किंवा त्या कायमच्या अपात्र ठरू शकतात। राज्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता उष्णतेचा प्रचंड भडका उडाला आहे। विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 46°C पुढे गेल्यानं जनजीवन होरपळून निघालंय। या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने अमरावती, अकोला आणि वर्धा या 3 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्प 99% पूर्ण झाला असून 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होणार आहे। या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली। मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय।
राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यास मे महिन्याचे वेतन रोखले जाण्याची शक्यता असल्याने शिक्षण संघटनांना तातडीने कार्यवाहीचे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षामध्ये खलबतं पाहायला मिळते, त्याचेच परिणाम आज समोर येत आहेत. आम आदमी पार्टीनं काही दिवसांपूर्वी राघव चड्डा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवलं होतं. दरम्यान राघव चड्डा यांच्यासह आपचे राज्यसभेचे 7 खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आम आदमी पार्टीचे राज्यसभेत एकूण 10 खासदार होते, त्यापैकी 7 खासदार भाजपमध्ये दाखल होत आहेत. पंजाबमधील खासदार राघव चड्डा, हरभजन सिंगने देखील आपची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केलाय.